वासोटा म्हणजेच व्याघ्रगड. कोयनेच्या घनदाट अरण्यात वसलेला आणि कैद्यांना ठेवण्याची जागा म्हणून प्रसिद्ध असलेला हा किल्ला. याच्याजवळ पोहोचण्यासाठी फक्त 2च रस्ते आहेत. पाण्यातून 2 तास करावी लागणारी सफर, नाहीतर मग नागेश्वर सुरक्याकडून 6 तासांचा प्रवास. इथे इको पॉइंटवरून येणारा आवाज आपल्याला अचंबितच करून टाकतो. दोन्ही साईडनं ओढा वाहतोय, इकडून आणि इकडून, आणि दोन्हीच्या बरोबर मध्ये हे मंदिर आहे. चला तर मग अशाच या वनदुर्गाची सफर करायला. आम्ही पुण्यामधून सकाळी 3 वाजता सुरुवात केली. आज एका दिवसात आम्हाला वासोटा करून पुन्हा रिटर्न यायचे होते. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू केडी वाईल्ड. आणि आज आम्ही निघालोय वासोट्याला. वासोटा किल्ला खूप दिवसांपासून इच्छा होती की तो करायचा आहे, आणि तो या ना त्या कारणामुळे राहत होता. आणि आज सकाळी 4-4:30 वाजलेले आहेत. आम्ही सर्वजण आता खेड शिवापूरपर्यंत येऊन पोहोचलोय. इथून डायरेक्टली सातारा आणि तिथून वासोटा, बामणोली. जर तुम्ही वासोट्याला येणार असाल तर तुम्ही 2 दिवसांचाही ट्रेक करू शकता. आदल्या दिवशी दुपारी निघून तुम्ही बामणोलीमध्ये येऊन स्टे करू शकता. तिथे बार्बेक्यू आणि टेंट स्टेचा आनंद घेऊन सकाळी तुम्ही वासोट्याला जाऊ शकता. बामणोलीचे अंतर पुण्यापासून 150 किलोमीटर तर मुंबईपासून तेच 250 किलोमीटरच्या आसपास आहे. आता सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही या बामणोली गावामध्ये येऊन पोहोचलोय. जर तुम्ही 2 दिवसांच्या प्लॅनिंगने आला असाल तर मी तुम्हाला हे हॉटेल नक्कीच रिकमेंड करेन. इथे तुमची टेंटमध्ये राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था एकदम उत्तम होऊन जाईल. आणि इथून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर बोटिंग क्लब आहे, जिथून वासोट्याच्या सर्व बोट्स निघतात. वासोटा हे सह्याद्री टायगर रिझर्वच्या अंडर येत असल्याने इथे वन विभागाचे भरपूर बोट्स बघायला मिळतात. आणि हा वासोटा पावसाळ्यामध्ये पूर्णपणे बंद असतो, त्यामुळे फक्त उन्हाळ्यात आणि हिवाळ्यातच आपण किल्ल्यावर जाऊ शकतो. आणि आम्ही तिथून थोडंसं पुढं आलोय आणि इथं त्यांचं तिकीट ऑफिस आहे बोट क्लबचं. जवळजवळ 3700 रुपये तिकीट आहे 1 ते 12 प्रवाशांसाठी, आणि रेट फिक्स असणार आहे. आणि हे ऑफिस सकाळी 8 वाजता सुरू होईल. वेगवेगळ्या ठिकाणासाठी इथे वेगवेगळं पॅकेज आहे, आणि हे जे आहे ते फक्त वासोट्यासाठी. बामणोलीवरून पुढे वासोट्याला जाणारी जी बोटिंग आहे ना, ती सकाळी 8 वाजता त्याची सुरुवात होते. त्यामुळे आता थोडासा वेट करूया, इथे नाश्ता करूया आणि त्यानंतर पुढे निघू. किल्ल्यावर कोणत्याही प्रकारची जेवणाची सोय उपलब्ध नसल्याने आपल्याला इथूनच जेवणाचे डबे घेऊन जावे लागतात. सकाळी 8 वाजता आम्ही तिकीट काढले आणि आपल्या बोटीच्या दिशेने निघालो. मी 10 जणांचे जवळजवळ 3700 रुपये पे केले होते. आणि आता इथून पुढे वासोट्याला जाण्यासाठी किती वेळ लागतोय हे आम्हाला बघायचं होतं. हा जो संपूर्ण दिसतोय ते म्हणजे कोयनेचं बॅकवॉटर, यालाच शिवसागर असेही म्हणतात. इथे स्पीड बोट चालवण्यासाठी परमिशन नसल्याने आपल्याला या साध्या बोटींचाच वापर करावा लागतो, आणि त्यांचा स्पीड हा एकदम कमी असतो. सकाळच्या कोवळ्या उन्हात या बोटीतून प्रवास करताना एक वेगळीच फिलिंग जाणवते. सर्वत्र पसरलेला हा अथांग शिवसागर आपल्याला एक वेगळीच वाईब देऊन जातो. बोटीच्या मागे तयार होणारं हे वलय एक वेगळंच असतं. आता जवळजवळ 1-1.5 तास उलटून गेला होता आणि किल्ल्यावर पोहोचण्यासाठी प्रत्येकाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आणि आम्ही बामणोलीमधून जवळजवळ 8:30 वाजता बोटीमध्ये बसलो होतो, आणि आत्ता बरोबर 10 वाजलेत आणि आम्ही आत्ता इथं पोहोचलोय. जवळजवळ तुम्हाला 1.5 तास तरी बोटीमध्ये सहजच लागेल. आणि आता इथून पुढे आपल्या ट्रेकिंगला सुरुवात झालेली आहे.
सकाळी किती वाजता सुरुवात होती इथं? 8 ते 1 वाजेपर्यंत. फॉरेस्ट डिपार्टमेंटचं हे नेचर इंटरप्रिटेशन सेंटर आपल्याला इथे बघायला मिळतं. कासपठारावरील वनस्पतींच्या तसेच सर्व वन्य प्राण्यांच्या प्रजातीही इथे दाखवलेल्या आहेत. वासोटा म्हणजे खरं तर जैवविविधतेची खाणच आहे. इथे यातील बऱ्याच वन्य प्राण्यांच्या प्रजाती तसेच सापांच्या दुर्मिळ प्रजाती आपल्याला बघायला मिळतात. व्हिडिओच्या शेवटी इथे घेतलेल्या प्राण्यांचे कॅमेरा ट्रॅपचे फोटो आपण नक्की बघूया. तिकीट पण काढलेलं आहे. तर फॉरेस्टची फी तुम्हाला पर हेड 100 रुपये. त्यानंतर 150 रुपये तुमची जे बोट इथंपर्यंत येते त्या बोटचे चार्जेस म्हणून ते 150 रुपये घेत आहेत आणि 250 रुपीज गाईडचे. अशा प्रकारे आम्हाला तरी 10 जणांचे 1400 रुपये पडलेले आहेत. 140 पर हेड असं त्यांचं तिकीट आहे. इथे आपल्याजवळील प्रत्येक प्लास्टिकची नोंद करून घेतली जाते. 500 रुपये डिपॉझिट घेतले जाते. खरे तर किल्ला स्वच्छ ठेवण्यामध्ये याचं सर्वात मोठं योगदान आहे. आता जवळजवळ 10:15 वाजलेत आणि आम्ही आमचा ट्रेक सुरू केला आहे. तर बघूया किल्ल्यावर पोहोचायला आपल्याला किती वेळ लागतो. वासोटा किल्ला हा सह्याद्री टायगर रिझर्वच्या बफर झोनमध्ये येतो आणि येथूनही फॉरेस्ट डिपार्टमेंटचा बराच रेव्हेन्यू तयार होतो. वेस्टर्न घाट्समधील पावसाळ्यामध्ये सर्व जंगले बंद असतात. त्याचप्रमाणे वासोटाही पावसाळाभर बंद असतो. वासोटा कोणी बांधला? वासोटा ताई तेलीन म्हणून आहे होती. ओके. ताब्यात होता. बर. नंतर तो शिवाजी महाराजांनी काही त्यांना जेल म्हणून वापर केला. बर बर. आणि आता काय अवशेष आहे तिथं? आता वाड्याचा चौथरा आहे. हां. हनुमान मंदिर आहे. 2 तळे आहेत. महादेव मंदिर आहे. बाबूकडा आहे. कडेलोट पॉइंट वगैरे ते बाबूकडा. बाबूकडा कडेलोट. ओके. आपल्याला किती वेळ लागेल? किती किलोमीटर? आता अजून तरी 5 किलोमीटर जायचं आहे. 5 किलोमीटर जायचं. म्हणजे कंटिन्यू आपल्या त्या चेकपोस्ट पासूनचं अंतर किती आहे? 6 किलोमीटर. 6 किलोमीटर आहे. ओके. वासोटा हा किल्ला 11व्या शतकात राजा भोज यांनी बांधला होता आणि मराठ्यांनी हा किल्ला चंद्रराव मोरे यांच्याकडून घेतला होता. आणि ट्रेक स्टार्ट करून आता फक्त 15 मिनिट झालेत आणि हे मारुती आणि गणपतीचं मंदिर छोटंसं लागलेलं आहे आणि दोन्ही साईडनं ओढा वाहतोय, इकडून आणि इकडून, आणि दोन्हीच्या बरोबर मध्ये हे मंदिर आहे. वासोट्यावर चढाई करण्यासाठी आपला फिटनेस एकदम चांगला असायला हवा, कारण हा ट्रेक जवळजवळ 6 किलोमीटरचा असून यामध्ये डिफिकल्टी लेवल एकदम मीडियम आहे. वासोट्यावर येताना आपल्याजवळ भरपूर पाणी साठा असायला हवा, कारण गडावर कोणतीही पाण्याची किंवा जेवणाची व्यवस्था उपलब्ध नाही. आणि आता चालायला सुरुवात करून जवळजवळ 1 तास उलटून गेला होता. वासोट्यामध्ये आपल्याला हे लायकेन भरपूर बघायला मिळतात. हा अल्गी आणि फंगस यांचा मिळून तयार झालेला प्रकार आहे. ज्या ठिकाणची हवा एकदम शुद्ध असते त्या ठिकाणी फक्त आपल्याला हे बघायला मिळतं. आणि हो, त्याचवेळी ही विष्ठा बघायला मिळाली, आणि ही विष्ठा होती ती अस्वलाची. म्हणजे वासोट्याचं जंगल इतकं समृद्ध आहे, जिथे अस्वल, गवे यांसारखे प्राणी बघायला मिळतात. आणि आम्ही जवळजवळ 90% ट्रेक कंप्लीट केला होता आणि आता आम्हाला या गडमाथ्यावर पोहोचायचं होतं. आणि आम्ही दुपारी 12 वाजता किल्ल्याच्या महादरवाजाजवळ पोहोचलो होतो. महादरवाजाचे बरेचसे अवशेष आपल्याला आजही इथे बघायला मिळतात आणि त्याच्यावरूनच त्याची भव्यताही लक्षात येते. महादरवाजातून पुढे आल्यानंतर आपल्याला हे पुरातन हनुमानाचं मंदिर लागतं आणि या मंदिराच्याच उजव्या हाताला आपल्याला जुन्या राजवाड्याचे अवशेषही बघायला मिळतात. तसेच मंदिराच्या बरोबर समोरच्या बाजूला आपल्याला नागेश्वर चौका, महादेवाचे मंदिर आणि कैद्यांना ठेवायची जागाही आपल्याला बघायला मिळते. चला तर मग पहिल्यांदा आपण राजवाड्याचं दर्शन घेऊ. आम्ही त्या राजवाड्यापासून जरा अलीकडे आलोय आणि इथून आपल्याला तटबंदी दिसते. जुने तटबंदीचे अवशेष पण आपल्याला इथे दिसत आहेत आणि इथून संपूर्ण दरी आहे. इथे आपल्याला 2 सुळके बघायला मिळतात. अलीकडचा एक सुळका आणि त्याच्या पलीकडे जो सुळका दिसतोय, जिथे एक गुहेसारखं पण दिसतंय, तिथं आत्ता काही माणसं पण विजिबल आहेत, तो म्हणजे नागेश्वर सुळका. आणि तिथंच ते नागेश्वराचं पण मंदिर आहे.
राजवाड्याच्या बाजूलाच आपल्याला हे एक तळही बघायला मिळतं. त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. या हनुमान मंदिरापासून सरळ पुढे आल्यानंतर आपल्याला हे एक महादेवाचं मंदिर बघायला मिळतं. वासोट्यावरील हे महादेवाचं मंदिर म्हणजे एक प्रमुख आकर्षण आहे. खरे तर महाराष्ट्रातील सर्वच पुरातन किल्ल्यांची आणि अशा मंदिरांची महाराष्ट्र सरकारने डागडुजी करायला हवी. जुन्या काळात चुन्याचे बांधकाम असायचे आणि त्याचा आज एक उत्तम नमुना आपल्याला इथे बघायला मिळतो. मंदिराला लागूनच असलेली ही कोठडी म्हणजेच कैद्यांना ठेवायची जागा होती. महाराजांनी राजापूरला ज्यावेळी आक्रमण केले त्यावेळी तेथील इंग्रजांना त्यांनी इथेच बंदी करून ठेवलं होतं. मंदिराच्या जवळ असलेल्याच या पॉइंटवरून आपल्याला दोन्ही बाजूचा नयनरम्य असा नजारा बघायला मिळतो. एका बाजूला नागेश्वर सुळका आणि दिसणारा कोकण, तर दुसऱ्या बाजूला शिवसागर आणि वासोट्याचं जंगल. तिथून पुन्हा आम्ही हनुमान मंदिराच्या मागच्या बाजूला निघालो. तिथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला चुन्याचा भला मोठा घाणा बघायला मिळतो आणि त्याला लागूनच असलेली पाण्याची ही 2 टाकी. ऐन उन्हाळ्यातही इथे पाणी उपलब्ध होते. ही पाण्याची टाकी बघून आम्ही डायरेक्टली इको पॉइंटकडे निघालो. या इको पॉइंटलाच बाबू कडा किंवा कडेलोट पॉइंट असेही म्हणतात. इको पॉइंटच्याच डाव्या हाताला हा जो दिसतोय तो जुना वासोटा म्हणून प्रसिद्ध आहे, पण तिथे गडाचे कोणतेही अवशेष आता उपलब्ध नाहीत. आयुष्यपर एकच नंबर. सर्वजण एकदाच बोलतात ना, त्यावेळेला पहिला आवाज इकडून येतो, पहिला इको, त्यानंतर सेकंड इको इथून आणि तिसरा इको इथून, असं जवळजवळ 3 वेळा इको ऐकू येतो. जबरदस्त. तुम्ही वासोट्याला येणार असाल तर इको पॉइंटला भेट द्यायला अजिबात विसरू नका. आणि आम्ही तिथून माघारी आलो आणि जेवणाचा आनंद घेतला. आणि आम्ही जवळजवळ 12 वाजता किल्ल्यावर आलो होतो आणि एका 1.5 ते 2 तासामध्ये आम्ही पूर्ण किल्ला फिरून घेतलाय. इथला राजवाडा म्हणा किंवा इको पॉईंट म्हणा किंवा तिथलं महादेवाचं मंदिर म्हणा, हे 2-3च एक मेन पॉईंट्स आहेत तिथले वासोट्यावर बघण्यासारखे. सो 1.5 ते 2 तासांमध्ये तुमचा पूर्ण किल्ला बघून होतो. आणि त्यानंतर तुम्ही लगेचच उतरायला घ्या, कारण की 3 ते 4 वाजेपर्यंत तुम्हाला खाली उतरायचं आहे, तिथं पोहोचायचं आहे आणि तिथून तुम्हाला डायरेक्टली परत 1.5 तास बोटीनं बामणोलीला जायला लागेल. भरपूर दिवसांचा राहिलेला वासोटा आज पूर्ण झाला. किल्ल्याहून परतल्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे कॅमेरा ट्रॅपचे फुटेजही बघायला मिळाले. त्यामध्ये मोठाले सांबर, गवा यांसारखे प्राणी, तसेच अस्वल, ढोल, बिबटे यांसारखे शिकारी प्राणी होते. आता जवळजवळ दुपारचे 3 वाजलेत आणि आम्ही आमचा ट्रेक करून रिटर्न आलोय. तिथून पुन्हा रिटर्न बामणोलीच्या दिशेने निघालो. त्यावेळी सगळ्यांची अवस्था बघण्यासारखी होती. बामणोलीला पोहोचलो आणि तिथे मनसोक्त पोहण्याचा आनंद घेतला आणि आम्ही पुन्हा आमच्या पुण्याच्या रस्त्याला लागलो. चला तर मग भेटू पुन्हा एकदा नव्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आजचा व्लॉग कसा झाला आहे हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.